पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी प्रभू येशूच्या नावात हार्दिक स्वागत करत आहोत. आपण प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाविषयी शिकत आहोत. मागे आपण पाहिलं होतं तिसऱ्या एपिसोडमध्ये अध्याय 8 ते 12 मध्ये आपण पाहिलं होतं की यहुदी आणि शमरोनापर्यंत पोहोचणं, आणि या अध्यायांमधून आम्हाला काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. त्या म्हणजे आम्ही पाहिलं की प्रार्थनाशील आम्हाला राहायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की चांगले सहन करा आणि चांगली समाप्ती करा. त्या 8 ते 12 अध्यायामधून आम्ही पाहत आहोत. आणि नंतर आम्ही पाहिलं होतं की तुम्ही आपल्या प्रार्थनामय जीवनाचं वर्णन करायला शिकलं पाहिजे. आज आपण पुढील अध्याय जो आहे किंवा पुढील जे आपलं पुढचा जो आपला एपिसोड आहे तो आहे पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचणे. जी आपण सुरुवात केली होती की प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की येशूमध्ये दिलेल्या आज्ञांचं आम्हाला पालन करायचं आहे. त्यानं म्हटलं यरूशलेमेत आणि सर्व यहुद्यात आणि शमरोनात सुवार्ता सांगितली जाईल आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत आम्हाला ती सुवार्ता घेऊन जायची. आणि आजचा जो चौथा आपण पार्ट या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत किंवा शिकत आहोत तो म्हणजे प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय ते 20 अध्यायापर्यंत आज आपण शिकणार आहोत. आणि त्याचं जे टायटल आपण केलं आहे ते टायटल हे आहे की पृथ्वीच्या शेवटापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि हा जो प्रकार आहे, देवाने जे आज्ञा दिली आहे, देवाने जे सांगितलं आहे त्याची परिपूर्तता मी पाहतो. कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये तिसऱ्या प्रमुख विभागात शाऊल, म्हणजे ज्याला आपण पाऊल म्हणतो, ह्याने आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं आणि तो शिष्य बनवण्याच्या आणि मंडळी रोपण्याच्या चळवळीमध्ये पृथ्वीच्या शेवटापर्यंत तो तयार होता. आणि मग आम्ही पाहतो की 2 सेवक पुढाऱ्यांची संपूर्ण जगात सुवार्ता कशा प्रकारे सांगितली जाईल किंवा सांगण्याचा जी गोष्ट होती तो म्हणजे महत्वाचा भाग की प्रभूने ज्या आज्ञा दिल्या होत्या त्या आज्ञांचं त्यांनी कशा प्रकारे पालन केलं आहे हे आम्ही या ठिकाणी शिकत आहोत. आणि म्हणून 2 जे सेवक आहेत त्या पुढाऱ्यांनी संपूर्ण जगात सुवार्ता नेण्यासाठी मार्ग तयार करण्यास एक प्रकारे मदत केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि आम्ही पाहतो की स्टेफन त्याच्या एक म्हणजे साक्षाद्वारे किंवा त्याच्या उत्कट प्रेरणेमुळे आणि सुवार्तेसाठी केलेल्या हुतात्म्याने, आणि फिलिप शमरोनी, आणि आम्हाला पाहायला मिळतं की इथिओपियामधील जो अप्शिशंड आहे किंवा कार्तिकेत राणीचा जो मेन खजिनदार आहे त्याच्या भेटीने एक धाडसीपणाने त्याने सुवार्ता प्रसारचं कार्य त्या ठिकाणी केलं. नंतर तो जो इथिओपियन व्यक्ती होता तो पुन्हा त्यांच्या देशामध्ये गेला आणि त्यांनी सुवार्ता सांगितली आहे. प्रेषितांच्या या पुस्तकामध्ये आम्हाला काही गोष्टी आज शिकायच्या आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की 13वा अध्याय आणि त्याचे 1 ते 52 वचन आहेत. आणि यामध्ये पहिली गोष्ट आम्ही शिकत आहोत की अंतुकियातील मंडळीने बारनब आणि शाऊल यांना एक प्रकारे नियुक्त केले. त्यांना एक प्रकारे त्यांनी स्थापन केलं किंवा त्यांना एक प्रकारे त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. कारण या ठिकाणी म्हटलं की अंतुकियाची मंडळी आधीच्या जवळच्या परराष्ट्रीय लोकांमध्ये सुवार्तेची घोषणा करत होते. परंतु 11वा अध्याय 19 ते 26 वचनामध्ये मी पाहतो की आता पवित्र आत्म्याने मंडळीस शाऊल आणि बर्नबा हे 2 मिशनरी प्रवासासाठी पाठवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं आहे, ज्यामुळे त्यांनी आतापर्यंत गेलेल्या ठिकाणापेक्षा बऱ्याच पलीकडे प्रवास त्यांनी केलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत की बर्नबा आणि शाऊल यांनी कुप्र येथे साक्ष दिलेली आहे. कारण 13वा अध्याय 4 ते 12 वचनांमध्ये आम्ही पाहतो की 2 मिशनरी सर्वप्रथम कुप्र बेटावर बर्नबाच्या घरी गेले आहेत. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 36 वचनामध्ये पाहतो की पावलाच्या 3 मिशनरी प्रवासांमध्ये हा पहिला होता. आणि प्रेषितांची कृत्ये 13:4 मध्ये आणि 14:26 दरम्यान या गोष्टी घडलेल्या आम्हाला पाहायला मिळत आहे. नंतर आम्ही पाहतो की बहुधा हे इसवी सन 48 ते 49च्या दशकामध्ये
हे सुरू झालं आहे आणि 1.5 वर्षापेक्षा अधिक काळ ते टिकलेलं आहे. कुप्र बेटावर शाऊलाचा, ज्याला आपण पाऊल देखील म्हटलं आहे, एका जादूगाराशी एक प्रकारे जो खोटा संदेष्ट होता त्याच्याशी एक प्रकारे सामना झालेला आहे, एन्काउंटर झालेला आहे, त्याला तो भेटलेला आहे आणि जो देवाचं वचन ऐकण्याची इच्छा बाळगणाऱ्या रोमन अधिकाऱ्याचा एक प्रकारचा सल्लागार होता. जेव्हा ह्या जादूगाराने पाऊलाला आणि बर्नबाला त्यांच्या अधिकाराविषयी बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की पाऊल देवाच्या सामर्थ्याने एक प्रकारे मी पाहतो की त्याला आंधळ केलं आहे, ज्यामुळे त्या अधिकाऱ्याने विश्वास ठेवलेला आहे. नंतर मी पाहतो की तिसरा जो पॉइंट आहे तो हा आहे की पाऊलाने पिसिदियातील अंत्योक्याच्या सभास्थानामध्ये उपदेश केला आहे. 13वा अध्याय 13 ते 41 वचनामध्ये हा पिसिदियामधील अंत्योक्याच्या सभास्थानामध्ये जो उपदेश आहे ते या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये कुप्र इथून मिशनरी आधुनिक काळातील तुर्कीच्या दक्षिणेकडील किनाऱ्याकडे आले होते आणि ते जेव्हा ते निघालेले आहे तेव्हा पाऊलाचा उपदेशामध्ये एक प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की जुन्या काळाच्या इतिहासाचा आढावा त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. येशू ख्रिस्तामध्ये देवाची अंतिम तरतूद जी आहे त्याविषयी पाऊल या ठिकाणी स्पष्टपणे त्या लोकांशी बोलत आहे. पाऊलाचा जो उपदेश जो स्तेफनाने प्रेषित कृत्ये 7 अध्यायामध्ये दिलेला एका विधानाशी अगदी समान आम्हाला पाहायला मिळतो आणि दोन्ही उपदेश देवाच्या द्वारे इस्रायलांसाठी पुढारी उभे करण्याबद्दल एक प्रकारे जोर देत आहे किंवा पुढारी निर्माण करण्यासाठी एक प्रकार त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. या मधला एक प्रमुख जो मुख्य फरक आहे तो आज आम्ही समजून घेत आहोत आणि तो फरक हा आहे की स्तेफनाने देवाने पाठवलेल्या पुढाऱ्यांना नाकारण्याविषयी इशारा केला, तर पाऊलाने पुढाऱ्यांना पाठवण्यात देवाच्या कृपेवर भर दिलेला आम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी या दोन गोष्टी आम्हाला बारकाईने आम्हाला समजत आहेत. नंतर चौथी गोष्ट आम्ही पाहतो की पाऊल परराष्ट्रीय लोकांकडे वळालेला आहे, कारण आम्हाला पाहायला मिळतं की 13वा अध्याय 42 ते 52 वचनांमध्ये परराष्ट्रीय म्हणजे जे सुरुवातीला म्हणजे ज्यांना असं वाटत होतं की यहोवा किंवा येशू किंवा हा जो देव आहे फक्त आमचा आहे, आमच्या लोकांकरता आहे, जसं यहुदी लोक ते समजायचे, ख्रिस्ती जे यहुदी धर्म पुढारी आहे ते लोक जे समजायचे की येशू हा फक्त आमच्यासाठी. परंतु पाऊल परराष्ट्रीय लोकांकडे वळालेला आम्हाला पाहायला मिळतं. सभास्थानातील यहुद्यांचा जो प्रतिसाद पाऊलाला जरी अनुकूल होता, परंतु जेव्हा परराष्ट्रीय लोकांचा एक मोठा गट ऐकण्यासाठी उत्सुक झाला किंवा तो पाऊलाकडे आला, तेव्हा ते शेवटी त्याच्या विरोधात गेले. ह्यामुळे की पाऊल व बर्नबा इतर देशातील यहुदी तर परराष्ट्रीय लोकांकडे वळाले आहेत, जे स्वतःला एक प्रकारे येशू आमचा आहे किंवा यहोवा आमचा आहे किंवा ख्रिश्चॅनिटी फक्त आमचीच आहे असे मानणारे जे लोक आहेत, जेव्हा पाऊल आणि बर्नबा यांनी परराष्ट्रीयांकडे त्यांना देवाचं वचन सांगितलं, तेव्हा या यहुदी धर्मपुढाऱ्यांना एक प्रकारे त्यांच्यामुळं त्यांचा राग आला आणि आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा पाऊल आणि बर्नबा हे परराष्ट्रीयांकडे वळाले, तेव्हा त्यांनी जवळजवळ प्रत्येक शहरात या पद्धतीचं अवलंबन केलं आणि जेव्हा जेव्हा पाऊलाने नवीन शहरात आला तेव्हा तेव्हा तो प्रत्येक यहुद्यांना म्हणजे प्रथम यहुद्यांना शुभवर्तमान सांगण्याचा त्याने एक प्रकारे प्रयत्न केलाय. जेव्हा यहुदी लोक त्याला सभास्थानातून बाहेर काढण्यास, या 13वा अध्यायापासून आम्हाला काही धडे घ्यायचे आहेत आणि ते धडे असे आहेत की हेतुपूर्वक केलेली प्रार्थना आणि उपवास ही देवाच्या चळवळीमधील पहिली पायरी आहे. देवावरील म्हणजे आपले विचार आपण व्यक्त करून आपण त्याच्यासाठी कार्य करण्यास पुढे आलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं अंतःकरण आपण तयार केलं पाहिजे. कारण जेव्हा देवाचं सामर्थ्य आणि अभिषेक
आपल्यावर समोरून आपल्यावर येतो, तेव्हाच देवाशी आपण जी देवाने दिलेली आज्ञा आहे किंवा जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये आपण शक्यतो भाग घेऊ शकतो. नंतर आम्ही पाहतो की 13व्या अध्यायामधून अजून एक धडा आम्हाला घेता येईल, तो असा की लोकसमूह आणि ठिकाणं हंगामासाठी योग्य आहेत. आम्हाला पाहायला मिळतं की अशा लोकांपर्यंत आणि अशा ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा शिष्य बनवण्यासाठी आम्हाला सुसज्ज आणि सक्षम असं आम्हाला व्हायचं आहे. नवीन विश्वासणारा म्हणजे जे बहुतेकदा इतरांच्या संपर्कात नसतात, अशा लोकांच्या समूहात आणि ठिकाणापर्यंत आम्हाला पोहोचून त्यांना एकमेव संधी प्रदान करायची आहे. तिसरी गोष्ट 13व्या कृत्य 13वा अध्याय यापासून काही धडा आम्हाला मिळतो, तो म्हणजे हा की अनेक पुढाऱ्यांच्या द्वारे ऐक्यतामध्ये काम केल्याने एक प्रकारे सेवेचा परिणाम चांगला होतो. कारण जेव्हा मी पाहतो की प्रेषित कृत्य याचा 13वा अध्याय 1 ते 3 वचनांमध्ये आम्ही पाहत आहोत की या ठिकाणी म्हटलं की नवीन कराराच्या मंडळीचा नेतृत्वाचा एक नमुना म्हणजे बहुसंख्य नेतृत्व, अनेक पुढारी आणि बरेच पुढारी जलद विस्तार आणि बहुगुणित करण्यास परवानगी देतात. म्हणजे एक प्रकारे टीम वर्क आम्हाला केलं पाहिजे, ऐक्यामध्ये आम्हाला असलं पाहिजे. ही गोष्ट आम्हाला या 13व्या अध्यायात कळते. आणि चौथी गोष्ट म्हणजे शुभवर्तमानाच्या सादरीकरणास किंवा विविध प्रकारच्या प्रतिक्रियेची आणि प्रतिसादाची आपण अपेक्षा केली पाहिजे. कधी कधी काही लोक आनंदाने उल्हासाने शुभवर्तमानाचा एक प्रसार करण्यासाठी स्वीकार करतील, तर इतर काही लोक त्यास पूर्णपणे नाकारतील. येशूविषयी विश्वासूपणे व धैर्याने घोषणा करणे ही पहिली आपली भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहतो की शाऊल आणि बरनबासारखा सामर्थ्यवान पुढाऱ्यांना पाठवण्याविषयी आज आपण एक प्रकारे प्लॅन करूया. आणि त्या मंडळीमध्ये असताना आणि तुमच्या मनामध्ये अशा लोकांसाठी एक प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे. नंतर आम्ही येत आहोत की प्रेषितांची कृत्य 14वा अध्याय त्याच्या 1 ते 28 वचनांमध्ये त्या ठिकाणी मी पाहतो की पौल आणि बर्नबाचा इकुनियामध्ये त्यांना एक प्रकारे विरोध झालेला आहे. 14वा अध्याय 1 ते 7 वचनामध्ये मी पाहतो की जेव्हा पौल आणि बर्नबा हे इकुन्या शहरामध्ये गेले आहेत तेव्हा त्या ठिकाणी त्यांना विरोध झाला आहे. आणि या 14व्या अध्यायामध्ये पौल आणि बर्नबा दोघांनाही प्रेषित म्हणून संबोधित करण्यात आलेलं आहे. आणि ज्याला पाठवले गेले आहे असा या शब्दाचा समान अर्थ आहे. परंतु आम्ही पाहतो की ख्रिस्ताने सुवार्तेच्या घोषणेसाठी निवडलेल्या व नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी अधिक तांत्रिक संज्ञा म्हणून आम्हाला बहुधा नवीन करारात या गोष्टी पाहायला मिळतात. इकुन्यात मोठ्या संख्येने यहुदी आणि परराष्ट्रीय राहत होते आणि ते तिथे अधिक वेळ राहिले, परंतु फलदायी सेवाकार्यामुळे सुद्धा मोठा विरोध त्यांना त्या ठिकाणी झाला आहे आणि त्यांना पुढच्या ठिकाणी जाण्यास भाग पडला आहे. लोक होते, काम झालेलं आहे, परंतु त्या ठिकाणी विरोध पण त्यांना तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे. नंतर आम्ही दुसरी गोष्ट पाहतो की पौल आणि बर्नबा यांनी लुस्रात शुभवर्तमान सांगितलं. आता 14वा अध्याय 8 ते 20 वचनांमध्ये आम्ही पाहतो की लुस्रातील रहिवासी म्हणजे मुख्यतः परराष्ट्रीय होते आणि ते यहुदी सभास्थानात ते लोक नव्हते. शहराचा प्रमुख धर्म ग्रीक देवतांची उपासना करत होता आणि पौल आणि बर्नबा जे आहेत यांच्यामार्फत जेव्हा देवाने एका लंगड्या माणसाला त्या ठिकाणी बरं केलं तेव्हा त्यांनी पौलला आणि बर्नबाला यांना ज्या खोट्या देवतांची ते उपासना करत होते ते त्या ठिकाणी पाहतो की करीत होते ते त्यांनी मांडलं. आणि त्या ठिकाणी पाहतो की पौल आणि बर्नबा यांनी लोकांना ते सामान्य माणसं आहेत म्हणून त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण लोक बलिदान आणि अर्पण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आणि म्हणून या लुस्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्य झालं, देवाच्या वचनाची सुवार झाली. त्या लंगड्या भिकाऱ्यामुळं पुष्कळ चमत्कार झाल्यामुळं अनेक लोक पौलाला आणि बर्नबालाच देव मानायला लागले आणि त्यांच्यासाठी यज्ञ करायला आणि ते त्यांनी थांबवलं. लुस्रातील एक घटनेविषयी ऐकून पौल आणि बर्नबा ज्या शहरांमधून आले होते तेथील संतप्त यहुदी लुस्रा येथे देखील गेले आणि त्यांनी पौलावर हल्ला करण्याचा एक प्रकारे त्यांनी लोकांना चिथवले आहे आणि हल्ला करण्याविषयी लोकांना एक प्रकारे त्यांनी जबाबदारी दिली आहे. आणि पौल मृत्यू पावला असे वाटत असले तरी अद्भुतरित्या तो उठला आणि शहरात परत गेलेला आहे. आणि
हे सगळं काही देवाच्या योजनेचा भाग आहे. नंतर आम्ही तिसरी गोष्ट पाहतो 14व्या अध्यायामध्ये 21 ते 28 वचनांमध्ये. त्या ठिकाणी पौल आणि बर्नबा सिरियातील म्हणजे अंत्योक्याला ते परतले आहे. आणि त्या ठिकाणी पाहतो की अंत्योक्यात परत जाताना पौल आणि बर्नबा ज्या ठिकाणी त्यांनी शिष्य बनवले आणि मंडळी रोपण केल्या होत्या, त्या प्रत्येक शहरात शिष्यांची मने त्यांनी स्थिरून धरली आहे. त्यांच्या भेटी त्यांना दिल्या आहेत. कारण 14 अध्याय 22 वचनामध्ये पाहतो की त्यांना वाऱ्यावर नाही सोडलं. अनेक जे सेवेमध्ये आलेले लोक आहेत त्यांना वाऱ्यावर नाही सोडलं, तर पौल आणि या बर्नबाने त्यांची म्हणजे शिष्यांची मन स्थिर केली. त्यांना वाटणारी भीती किंवा या गोष्टीबद्दल त्यांना एक प्रकारे सल्ला मसलत केली. नंतर पौल आणि बर्नबा यांनी रोपण केलेल्या मंडळामध्ये त्यांनी जे मंडळीचे पुढारी पण करतील अशा अध्यक्षांची देखील नेमणूक केली. म्हणजे व्यवस्था जी आहे ती व्यवस्था आम्हाला प्रेषितांच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. आणि आज आम्ही सेवा करत असताना बरेच वेळा आम्हाला वचनाचं नॉलेज नसल्यामुळं सेवेची व्यवस्था आमच्याकडे नसते. परंतु या ठिकाणी पौल आणि बर्नबा यांनी सिरियातील जेव्हा अंत्योक्यामध्ये त्या शहराला त्यांनी भेट दिली तेव्हा जे जे मंडळ स्थापन झालं त्या ठिकाणी प्रतिनिधी लीडरशिप त्यांनी तयार केली आहे, शिष्य त्यांनी बनवले आहे. या 14व्या अध्यायापासून आम्हाला काही धडे घेण्यासारखे ते म्हणजे हे काही झालं तरी लोकांना प्रभू येशूकडे निर्देशित करायचं असं पौलाने त्या ठिकाणी आम्हाला बर्नबा आणि पौलाने सांगितलं आहे. काही झालं तरी संकट आलं किंवा आमचा छळ झाला तरी ते म्हणतात की लोकांना येशूकडे आम्हाला निर्देशित करायचं आहे. आणि ते करण्यासाठी प्रत्येक संधीचा, ती चांगली असो किंवा वाईट असो, त्याचा आम्ही उपयोग केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा लोक स्वतःकडे लोकांना निर्देशित करतात किंवा स्वतःकडे लोक त्यांना पाहायला होतात. पण या ठिकाणी पौल आणि बर्नबा यांनी ख्रिस्ताकडे लोकांना एक त्यांचं लक्ष त्यांनी त्यांच्याकडे लावलं आहे. आणि आम्हाला पण जेव्हा आपण येशूचं नाव उंचवतो आणि त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण देवाचं गौरव करतो. ही या 14व्या अध्यायामधून आम्हाला मिळणारा एक चांगला धडा आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही बनवलेल्या शिष्यांशी आणि तुम्ही रोपण केलेल्या मंडळीशी जोडलेले राहा. बऱ्याच वेळा मी पाहतो की मंडळी स्थापन करतो, सगळं काही होतं, भरपूर काय होतं, पण नंतर आम्ही फिरकत नाही किंवा त्या मंडळीची आम्ही काळजी घेत नाही किंवा त्या लोकांची आम्ही काळजी घेत नाही. आणि म्हणजे या 14व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहिलं विश्वासातील पुत्र आणि कन्या मिळून मंडळीमध्ये देवाचं एक कुटुंब बनतं. तुम्ही जेव्हा जवळ किंवा लांब असाल तरी एकमेकांची काळजी घेणं किंवा काळजी करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं कार्य मजबूत करा. देवाने जे कार्य तुम्हाला दिलं ते कार्य मजबूत करा. शिष्य बनवणं आणि मंडळी रोपण करणं हे जे कार्य आहे हे कधीच पूर्ण होत नाही. आपण आपल्या विश्वासामध्ये नेहमीच वाढत गेलं पाहिजे आणि आपण मजबूत होऊ शकतो किंवा मंडळी सुरू करण्यासाठी नव्हे तर मंडळीस मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध असलं पाहिजे. अशा प्रकारे 14व्या अध्यायामध्ये आम्हाला जे धडे मिळतात ते हेच आहेत की आम्ही कशा प्रकारे जी मंडळी किंवा जे चर्च किंवा जे ब्रँच आम्ही चालू केले त्याच्याकडे आम्ही लक्ष द्या. आता आम्ही येत आहोत 15वा अध्याय. त्याच्या 1 ते 41 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की यरुशलेमेतील जी सभा आहे जी चांगली गाजली आहे त्या सभेबद्दल आम्ही पाहतो. 15वा अध्याय त्याच्या 1 ते 35 वचनामध्ये यरुशलेमेतील मंडळीमधील काही यहुदी विश्वासू लोकांमध्ये वाद मिटवण्यासाठी एक सभा घेण्यात आलेली आहे. परराष्ट्रीयांना यहुदी रीतिरिवाज व नियम पाळणे आवश्यक आहे की नाही याची चर्चा ती होती. आणि काही यहुदी पुढारी असं शिकवत होते की तारण होण्यासाठी यहुदी तर विश्वासाने नियम पाळायला हवे, तर काहींनी असा दावा केला की तारण केवळ विश्वासाद्वारे कृपेने प्राप्त होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले हे मतभेद आहे. परंतु अंत्योक्यातील मंडळी पुष्कळ परराष्ट्रीय लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि देवाने पौल आणि बर्नबा यांना त्यात मोठं एक यश दिलेलं आहे. एक मोठी त्यांना चांगलं त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की पौल आणि बर्नबाने ज्या परराष्ट्रीयांना प्रभू येशूकडे आणलं होतं त्यांची सुनता झाली होती किंवा नाही, किंवा त्यांना मोशेच्या नियमशास्त्रानुसार जगावे लागले किंवा काही, याच्याबद्दल समज कोणतेही कारण नाही. खरं तर जसा आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवशी यहुद्यांवर उतरला होता तशाच प्रकारे तो परराष्ट्रीयांवर देखील उतरला होता. म्हणजे यहुदी लोक सुनता, ज्याला आपण म्हणतो की मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे या गोष्टी ज्या महत्त्वाच्या होत्या त्या गोष्टी आम्ही पाहतो
यहुदी लोकांच्या झालेल्या होत्या, परंतु जेव्हा परराष्ट्रीय त्या ठिकाणी होते आणि त्यांच्यावर देखील पवित्र आत्मा उतरला, तर हा भाग काही म्हणजे त्या ठिकाणी ग्राह्य धरला नाही, तर परराष्ट्रीयांवर देखील पवित्र आत्मा उतरला आहे. यहुदी लोकांच्या विधिविषयक नियमांचं पालन न करता परराष्ट्रीय लोकांना विश्वासात सामील करून घेणं हे सर्वात चांगलं आहे. याविषयी पेत्र आणि याकोब सहमत होते आणि यहुदी ख्रिस्ती जे बलिदान, सण, अशुद्ध पदार्थ किंवा सुन्नता याबद्दलचे नियम पाळत होते, त्यांचा संबंध यहुदीतर ख्रिस्ती विश्वासाची सहभागिता होईल आणि अनावश्यक प्रश्न त्या ठिकाणी उभे होऊ नये म्हणून हा उपाय प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावावर आरंभीच्या मंडळीने सहमती दर्शवली होती आणि एक अधिकृत आदेश अंत्योकियाच्या किंवा सुरियात, किलकियात येथील मंडळांना पाठवण्यात गेला होता. आणि म्हणून प्रियांनो, यरूशलेमातील ही जी सभा आहे ना, ही या विषयावर चांगली गाजली आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे पेत्र आणि याकोब किंवा पौल आणि यांनी प्रेषितांनी, बर्नबा यांनी कसं त्यांना यामध्ये मोठं यश मिळालं ते आम्ही पाहतो. नंतर दुसरा जो मुद्दा आहे या 15व्या अध्यायामधला, तो हा आहे की दुसरा मिशनरी प्रवास करण्यापूर्वी एक संघर्ष उद्भवला आहे. 15वा अध्याय 36 ते 41 मध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात. आणि असं म्हटलं आहे की आपल्या पुढील मोहिमेवर जाण्यापूर्वी पावलाने बर्नबाला आपल्याबरोबर येण्यास सांगितलं, पण योहान आणि मार्काला घ्यायचं नाही किंवा यावर मतभेद निर्माण झाला आणि योहानने मार्काला त्याच्याबरोबर जाण्याची परवानगी द्यावी की नाही यावर देखील पौल आणि बर्नबा सहमत नव्हते. या ठिकाणी मी पाहतो की बर्नबाला योहानाने मार्काशी एक प्रकारे त्या ठिकाणी मार्काशी निष्ठा वाटली, तथापि योहानाला मार्काच्या वचनबद्धतेबद्दल कमतरतेमुळे ख्रिस्ताचं दुःख भोगावे अशी पावलाची इच्छा नव्हती. सरतेशेवटी बर्नबा आणि योहान मार्कालाही वेगळ्या मोहिमेवर नेलं आणि त्यांनी पावलाने त्याच्या साथीदार म्हणजे जो सिलास होता याची त्या ठिकाणी निवड केली आहे. या 15व्या अध्यायापासून आम्हाला देखील काही गोष्टी शिकायच्या आहेत. आम्ही का तुम्हाला सांगत आहोत, कारण तुम्ही बारकाईने या गोष्टीकडे लक्ष द्या की 15वा अध्याय नेमके आम्हाला काय सांगत आहेत. यामध्ये विवादांची म्हणजे अपेक्षा जी आहे ती आम्हाला या ठिकाणी करायला लावली आणि कृपेने आणि सत्याने असहमती हाताळा असं आम्हाला पाहायला मिळतं. मतभेद हाताळताना दोन्ही बाजूंना त्याच्या मताविषयी उघडपणे बोलू द्या. राग, गर्व किंवा मत्सर यासारख्या भावनांना स्वास्थ्यपणे संघर्ष हाताळण्याचा एक मार्ग तुम्ही देऊ नका, कारण मंडळीचं आरोग्य आणि ऐक्य जर आम्हाला रक्षण करायचं आहे तर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे दोन्ही बाजूंचा त्वरित आम्ही समेट घडवून आणण्यासाठी देवाच्या ज्ञानाचा आम्ही शोध घेतला पाहिजे. या 15व्या अध्यायामध्ये वादविवादांची म्हणजे अपेक्षा आम्ही करायला नको आहे किंवा कृपेने सत्याने आम्ही संमती दर्शवली पाहिजे आणि ते प्रश्न हाताळले पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा विवादाचे स्वास्थ्य मार्गाने निराकरण केले जाते तेव्हा देव कार्य करणं त्या ठिकाणी करू शकतो. आहेत काही समस्या आहेत, परंतु त्याला जर आम्ही स्वास्थ्यपणे एक शांतपणे जर विचारपूर्वक त्या प्रश्नांकडे आम्ही लक्ष दिलं तर वाद किंवा विवाद हे टाळले जाऊ शकतात. आणि म्हणून अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही सेवेतील इतर पुढाऱ्यांशी असहमत व्हाल, विवादास्पद गोष्टींचे आदरपूर्वक मार्ग निराकरण करण्याचे निवडा आणि जे त्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करेल. देव तुमच्यावर सोपवलेली जी सेवा आहे, जबाबदारी आहे ती सोपितो, त्याचं नुकसान होऊ नये, तर त्यांच्यामध्ये असलेले मतभेद आम्हाला मिटवता आले पाहिजे. हे आम्हाला या 15व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. नंतर जी महत्त्वाची गोष्ट आहे तिसरी, शुभवर्तमानाच्या फायद्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यास तयार व्हा. म्हणजे जे काही सुवार्तेच्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मंडळांचं बळकटीकरण करण्यासाठी किंवा त्यांना बळकटी देण्यासाठी, इतरांना ख्रिस्ताकडे येण्यासाठी अडथळा आणणारी किंवा अनावश्यक जे गोष्टी आहेत त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण टाळण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे 15व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की आम्हाला हे धडे झाले पाहिजे किंवा आम्ही शिकलो. 16 अध्यायाकडे आम्ही येत आहोत. 1 ते 40 वचन आहेत. येथे पहिली गोष्ट जी आहे, तिमोथेय, पौल आणि सिलास यांच्यासोबत एक प्रकारे सामील झालेला आहे. कारण 16 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये पाहतो की पावलाप्रमाणेच तिमोथेय देखील मिशनरी होता आणि तिमोथेय लुस्त्र नावाचा शहरातील म्हणजे रहिवासी होता, पण पावलाच्या भेटीच्या वेळी त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला असावा.
पावलासोबत दुसऱ्या मिशनरी प्रवासात जाण्यासाठी तिमोथेला निवडलं गेलं. आम्ही पाहतो की दुसरी गोष्ट, पावलास मासिदोनियात बोलण्यात आलेलं आहे. 16वा अध्याय याचे 6 ते 10 वचनांमध्ये आम्ही पाहतो की पावलाला मासिदोनियामध्ये सेवा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्याच्या दुसऱ्या मिशनरी प्रवासादरम्यान ईश्वरी मार्गदर्शनाने पावलाला आणि त्याच्या सोबत्यांना रोम येथील 3 प्रांतांमध्ये नवीन मंडळ्या स्थापन करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी त्या 3 नवीन मंडळ्या स्थापन केल्या. त्यांनी प्रत्येक प्रांताच्या राजधानीवर रणनीतिक दृष्ट्या त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आम्हाला पाहायला मिळतं थेसलोनिका हे शहर मासिदोनियाची राजधानी होतं आणि करिंथ आखियाची राजधानी होतं आणि इफिस हे आशियाची राजधानी होतं. आणि पावलानंतर या शहरातील मंडळांना एक प्रकारे म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या थेसलोनिका पत्रामध्ये आम्ही पाहतो आणि पहिला आणि दुसऱ्या करिंथकरास आणि इफिसकराच्या पत्रामध्ये लिहिलेली जी नवीन कराराचा भाग आहे तो आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नैसर्गिक आणि मानवी बुद्धीच्या आधारे त्यांना असे वाटत असले तरी की त्यांनी ज्या ज्या शहरातून प्रवास केला त्या ठिकाणी त्यांनी सुवार्तेचा एक प्रकारे उपदेश केला आहे आणि त्यांनी उपदेश केला पाहिजे. परंतु त्याऐवजी पवित्र आत्म्याने त्यांना त्रोआसाला जाण्यासाठी एक प्रकारे 400 मैलांच्या म्हणजे 644 किमी असा प्रवास करण्यासाठी त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने सांगितलं आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं तिसरी जी गोष्ट आहे ती ही आहे की पावलाने फिलिपामध्ये आपली साक्ष दिली आहे. 16वा अध्याय 11 ते 40 वचनामध्ये फिलिप हे मासिदोनियातील पहिले शहर होते जिथे पावलाने साक्ष सांगितली. तेथील त्याच्या सेवेत 4 प्रमुख घटना घडल्या. त्या 4 प्रमुख घटना ह्या आहेत. प्रेषित कृत्य 16वा अध्याय 11 ते 14 वचनामध्ये लुदियाचं परिवर्तन झालं आहे. प्रेषित कृत्य 16वा अध्याय 6 ते 24 वचनांमध्ये फिलिपातील बंदिशाळेच्या नायकाचं परिवर्तन पौल आणि शिलाला अटक करण्यात आली आहे. आणि नंतर प्रेषित कृत्य 16 25 ते 34 मध्ये फिलिपे येथील बंदिशाळेच्या नायकाचं परिवर्तन आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्रेषित 16 35 ते 40 मध्ये पौल आणि शिला यांची अधिकाऱ्याद्वारे एक प्रकारे सुटका झालेली आम्हाला पाहायला मिळतं. या 16व्या अध्यायामधून या काही गोष्टी शिकण्यासारख्या की पुढच्या पिढीच्या पुढाऱ्यांच्या सतत आम्ही शोध घेत राहिलं पाहिजे. आम्ही आतापर्यंत आपण सेवा आणली. पाऊल, सिलास, बर्नबा किंवा पेत्र, योहान किंवा लूक यांनी सेवा आणली, पण त्याच्या पुढं ती सेवा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी एक प्रकारे पुढाऱ्यांचा त्यांनी सतत शोध घेतला आणि त्यांनी ते तयार केले. कारण पुढच्या पिढीच्या पुढाऱ्यांचा जाणीवपूर्वक विकास केल्याने आपल्याला एक प्रकारे भविष्यासाठी अधिक चांगले दृष्टांत आणि प्रभाव प्राप्त होईल. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 16व्या अध्यायात मी शिकतो की आम्हाला आमच्यानंतर नवीन पिढी जी आहे पुढारी आम्हाला निर्माण केली. दुसरी गोष्ट, जरी मानवी दृष्टिकोनातून त्यांचा काही अर्थ नसेल तरी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचं अनुसरण करायला या ठिकाणी उत्तेजन दिलं. देव काय करीत आहे आणि पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करीत आहे याचा आपण कधीच अंदाज लावू शकत नाही. काही असो, त्याच्या नेतृत्वाचे अनुसरण करण्यासाठी आम्ही विश्वासू राहिलं पाहिजे. हेच या 16व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहतो की परीक्षा आणि छळाला आनंदाने आणि स्तुतीसह प्रतिसाद द्या. कारण परीक्षेच्या दरम्यान आपण कसा प्रतिसाद देतो इतर लोकांच्या जीवनातील सार्वकालिक परिवर्तनाची गुरुकिल्ली ती असू शकते. कारण आम्ही पाहतो की ज्यावेळेस पौल आणि सिलासला तुरुंगात टाकलं आणि त्यांनी कशा प्रकारे त्या छळाला आनंदाने प्रतिसाद दिला, त्यांनी स्तुतीस्तवन केलं आणि त्या ठिकाणी त्या जेलरचं त्याच्या परिवाराचं तारण झालेलं आहे. नंतर आम्ही येतो की 17वा अध्याय त्याच्या 1 ते 34 वचनांमध्ये त्या ठिकाणी मी पाहतो पहिली गोष्ट जी आहे, पौल आणि सिला यांनी थेसलोनिकामध्ये त्यांची साक्ष सांगितली आहे. होय, आज साक्ष हा फार महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला देखील प्रत्येक वेळेस वेळोवेळी आम्हाला जो अनुभव आला तो आम्ही लोकांना सांगायला पाहिजे. कारण 17वा अध्याय 1 ते 9 वचनामध्ये पौल आणि सिला यांनी थेसलोनिकामध्ये त्यांची साक्ष शेअर केली आहे. फिलिपाहून पौल अंदाजे 94 मैलाचा म्हणजे 151 किमीचा त्यांनी प्रवास करून मासिदोनियाची जी राजधानी आहे थेसलोनिकास गेला आणि पौल स्थानिक सभास्थानामध्ये गेलेला आहे आणि त्याने जुन्या कराराच्या शास्त्रवचनातून त्यांनी शिकवला. या शास्त्रवचनानुसार ख्रिस्ताला दुःख सोसण्यासाठी आणि नंतर पुनरुत्थानासाठी नियुक्त करण्यात आले होतं. याचा परिणाम असा झाला की पौलाने जे सांगितले त्यावर काही ना ऐकणाऱ्यांना खात्री पटली, परंतु या 3 आठवड्यात विश्वासात असलेला बहुसंख्य परराष्ट्रीय लोकच आम्हाला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट 17व्या अध्यायामध्ये पाहतो, 17वा अध्याय 10 ते 15 वचनांमध्ये तिथं आम्ही पाहतो पौल आणि सिला यांनी बिरुया येथे त्यांची साक्ष सांगितली.
थेसलिकाच्या पश्चिमेस बिरुया जे आहे सुमारे 50 मैल आहे, म्हणजे 81 किमीचा तो प्रवास आहे, म्हणजे नैऋत्याकडे हे स्थान आहे. थेसलिकामध्ये पौलाने संवाद केला, स्पष्टीकरण केलं, सिद्ध केलं, घोषणा केली आणि त्याचं ऐकणाऱ्यास त्यांनी त्यांचे मन वळवलेले आहे. कारण बिरुयामध्ये असताना यहुद्याने उत्सुकतेने हा संदेश ग्रहण केला आणि त्यांनी शास्त्रवचनांवर काळजीपूर्वक अभ्यास केला. ही भेट थोडकी असली तरी पावलाने उपदेश केला आणि त्यांनी देवाचं वचन मनापासून स्वीकारलं आणि स्वतःहून शास्त्रवचन त्यांनी परीक्षण देखील केलं आहे. नंतर 17 अध्याय 16 आणि 34 मध्ये पाहतो पाऊल अथेन्स या ठिकाणी गेला आहे. इतिहासाच्या या टप्प्यावर अथेन्स हे ईसापूर्व 5व्या शतकापासून ग्रीस साम्राज्यातील उच्च कोटीचं एक प्रमुख शहर किंवा प्रमुख राज्य होतं. रोमन साम्राज्यात ते सामील झाल्यानंतर ते अभिमानाने बौद्धिक आणि धार्मिक स्वातंत्र्य असं ते शहर राहिलं. पावलाच्या अथेन्समधील सेवेची सुरुवात बाजारापासून झाली, जेथे त्याला काही स्थानिक तत्वज्ञानांना सामना करावा लागला. यामुळे पावला त्याच्या बैठकीच्या ठिकाणी अरियापागात यांना सामर्थ्याने सुवार्थ सांगण्याची त्याला संधी मिळाली आहे. या 17व्या अध्यायापासून जे आम्ही धडे घेत आहोत ते धडे हेच आहेत की वचनात परिश्रम करणारे विद्यार्थी व्हा. कारण बिरुयातील रहिवाशांप्रमाणे शास्त्रवचनांचा अभ्यास करण्याची तितकीच उत्कट इच्छा बाळगा आणि देवाबरोबर आपले संबंध जे आहेत ते घनिष्ठ त्याच्याबरोबर करा आणि त्याच्याबरोबर वेळ घालवणं आम्हाला आवश्यक आहे. नंतर आम्ही पाहतो कोणत्याही परिस्थितीत साक्ष सांगण्यास तयार राहा, कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण स्थानिक संस्कृती, चालीरीती आणि परिस्थिती समजून घेतल्यामुळे अधिक प्रभावीपणे सुवार्थ सांगण्यास आम्हाला मदत होते. या 17व्या अध्यायामध्ये लोकांना कसा प्रतिसाद देतात हे महत्त्वाचं नाही, किंवा ख्रिस्तासाठी एक विश्वासू आणि सातत्यपूर्ण साक्षीदार आम्हाला राहायचे. लोक कसा प्रतिसाद तो आम्हाला महत्त्वाचं नाही, पण प्रत्येक वेळी जेव्हा आपण शुभवर्तमान सामायिक करतो तेव्हा आपण ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही 17व्या अध्यायात या गोष्टी शिकत आहोत. 18व्या अध्यायाकडे आपण येत आहोत. 18व्या अध्यायाचे 1 ते 28 वचन आहेत आणि 1 ते 28 वचनामध्ये पहिली गोष्ट जी आहे, पाऊल करिंथ येथे आला आहे आणि करिंथ येथे गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं 18व्या अध्याय 1 ते 17 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पाऊलाच्या दुसऱ्या प्रवासातील करिंथ हे शेवटचं प्रमुख ठिकाण असं होतं. तेथे बराच काळ स्थानिक झाला, त्यांनी स्थानिक म्हणजे त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्याने आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतीचं अवलंबन करून स्थानिक सभास्थानामध्ये संदेशाची घोषणा केली. करिंथ येथे सेवा करत असताना पाऊलाने आम्हाला पाहायला मिळतं की प्रिस्किला आणि अक्विला नावाच्या जोडप्याला त्यांनी एक प्रकारे तंबू तयार करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो यहुद्यांचा विरोध त्यांना त्याचा सामना करावा लागला. नंतर पाऊलाने आपलं लक्ष त्याच्या सुवार्थ ग्रहण करण्या परराष्ट्रीयांकडे या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं आणि तो करीत येथे 1.5 वर्ष देवाच्या वचनाचा प्रचार करत आणि सुवार्थ सांगत आणि शिक्षण देत त्या ठिकाणी तो राहिलेला आहे. नंतर दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की पाऊल आणि त्याचा संघ अंतुकियास परत आलेला आहे. कारण 18 अध्याय 18-23 वचनामध्ये आम्ही पाहतो की करिंथमध्ये आपले काम संपल्यानंतर पाऊल इफिस येथे थोडा वेळ थांबून अंतुकियास परत आला. आणि नंतर आम्ही पाहतो की शिष्यांना उत्तेजन देताना गालिलात व फ्रुगिया येथे म्हणजे त्यांनी रोपण केलेल्या काही मंडळांना त्यांनी भेट देत पाऊलांनी उर्वरित वेळ अंतुकियामध्ये घालवला आहे. तिसरी गोष्ट अपोलाची सेवा. 18 अध्याय आणि 24 ते 28 वचनामध्ये आम्ही पाहतो की अपोला नावाचा एक शिष्य आफ्रिकेहून इफिस येथे आला आणि पाऊल व इतर प्रेषित जसे सभास्थानात बोलत असे तसे बोलण्यास त्यांनी देखील सुरुवात केली. आणि पाऊलाच्या सोबती इतर तंबू बनवण्याने अपोलोसला बोलताना ऐकले आणि त्यालाही माहीत नसलेल्या गोष्टीविषयी त्यांनी अधिक त्यांना एक प्रकारे शिक्षण दिलं किंवा त्यांना शिकवलं. त्यानंतर अपोलोस जो आहे तेथील इतर शिष्यांचं सामील होऊन अखाया येथे गेला आणि विश्वासाचा तो एक रक्षक बनलेला आहे. नंतर प्रेषितांची कृत्ये याचा 18वा अध्याय जो आहे त्यापासून जे धडे आम्हाला मिळतात की देवाच्या कार्याला पाठिंबा देण्यास नेहमी तयार राहा. दुसरी गोष्ट सुवार्ता प्रसार आणि शिष्यांसाठी वचनबद्ध राहा. आणि तिसरी गोष्ट इतर पुढाऱ्यांना प्रशिक्षण देतात आणि गुंतवणूक करतात हे नेहमी त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण येत आहोत 19व्या अध्यायामध्ये. 19वा अध्याय जो आहे त्याचं 19 अध्यायामध्ये 1 ते 41 वचन आहे. त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती आम्ही पाहतो की पाऊलाने योहानाच्या शिष्यांचा एक प्रकारे सामना केला. 19 अध्याय 1 ते 10 वचनामध्ये
एफिस येथे पावलाने बाप्तिस्मा करणारा योहान याच्या काही शिष्यांना ख्रिस्ताकडे आणलं आणि हे शिष्य विश्वास होते हे स्पष्ट आम्हाला होतं, परंतु त्यांनी ख्रिस्ताचा किंवा पवित्र आत्म्याच्या कार्याचा संपूर्ण घटनेविषयी ऐकलेलं नव्हतं आणि त्यांना संपूर्ण पवित्र शास्त्र म्हणजे शुभवर्तमान सांगून आणि त्यांचा बाप्तिस्मा झाल्यावर त्या विश्वासना पवित्र आत्मा मिळाला. नंतर आम्ही पाहतो की एफिसमधील अनेक लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी पावलाने एक सामान्य सभेचा म्हणजे तुरणाच्या पाठशाळेचा उपयोग केला. तो 2 वर्षाच्या कालावधीत संपूर्ण आशिया प्रांतात सर्व यहुद्यात आणि ग्रीक लोकांनी प्रभूचं वचन त्या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि त्या काळात कलसे, लाउदिकिया आणि हेरापल्ली मंडळीमधील अनेक मंडळींची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. दुसरी गोष्ट या 19 अध्याय मी पाहतो की पावलाने एफिसमध्ये खोट्या धर्माचा एक प्रकारे सामना केला. 19 अध्याय 11 ते 20 वचनामध्ये आम्ही पाहतो की एफिसमध्ये पावलाद्वारे देवाने एक विलक्षण असं चमत्कार केला. पाऊल अशा इतरांना भेटला जे स्वतःच्या फायद्यासाठी जादूटोणा करून किंवा भूते काढत होते. तरी पावलाद्वारे देवाने जे त्या ठिकाणी कार्य केलं आणि ते कार्य आम्हाला पाहिलं की पुनरुत्पादित त्या ठिकाणी करण्यात आलं नाही. तर जेव्हा जादूगाराचा प्रभाव त्या ठिकाणी झाला आहे तेव्हा ग्रीक व यहुदी लोकांना भीती वाटू लागली. येशूच्या नावाचा सामना त्या ठिकाणी म्हणजे सन्मान त्या ठिकाणी झाला आणि अनेक पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. जरी त्याच्या जादूच्या पुस्तकांची किंमत खूप जास्त होती तरी हे नवीन विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर सर्व काही जाळण्यास ते तयार झाले होते आणि त्यांनी मोठ्या बलिदानाची कृती त्या खऱ्या परिवर्तनाच्या द्वारे त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि या उदाहरणामुळे अनेकांचं तारण देखील याप्रमाणे म्हणजे प्रभूच्या सामर्थ्याच्या वचनामध्ये आणि त्या वचनामध्ये ते वाढत गेले, प्रबळ झाले आणि त्यांचं तारण झालं आहे. म्हणजे एफिसमध्ये खोटा जो धर्मप्रसार किंवा खोट्या ज्या गोष्टी त्या जादूटोणा करणारे, भूत काढणारे या सगळ्या गोष्टीवर पावलाने त्या ठिकाणी एफिसमध्ये त्या खोट्या लोकांना त्यांनी त्यांचा पर्दाफाश केला आणि खरं प्रभूच्या सामर्थ्याबद्दल त्यांना शिकवलं आणि वचनामध्ये त्यांना वाढवले. तिसरी गोष्ट एफिसमधील मंडळी जी आहे नाव 19 अध्याय 21 ते 41 वचनामध्ये मी पाहतो की असं झालं की एफिस हे आशियातील रोमन प्रांतातील सर्वात महत्त्वाचं शहर होतं आणि ह्या प्रदेशात ते एक आंतरराष्ट्रीय व्यापार, संस्कृती आणि धर्म याचं एक मुख्य केंद्र होतं. या ठिकाणी एफिसमध्ये अनेक ग्रंथालय, स्टेडियम आणि नाट्यगृह होते जेथे लोक सांस्कृतिक भाग घेऊ शकत होते आणि एफिसमधील लोकांना अनेक देवता आणि पंथावर श्रद्धा होती. परंतु आर्तमी म्हणजे डायनाची ते उपासना हा त्यांचा प्राथमिक धर्म होता. प्रेषित कृत्य 19 अध्याय आणि 5 वचनामध्ये पाहतो. आर्तमीचे म्हणजे मंदिर प्राचीन जगातील 7 चमत्कारापैकी एक असं ते होतं. आणि एफिसमधील घटनांबद्दल आम्ही पाहतो की लूकने काही नोंद त्या ठिकाणी ठेवले, विस्तृत तपशीलवार त्याने ते सांगितलं. तो म्हणतो पावलाच्या तेथील 3 वर्षाच्या सेवा कार्याच्या दरम्यान त्यांनी मंडळीच्या स्वरूपाविषयी किंवा जीवनाविषयी फारशी माहिती दिलेली नाही. पावलाच्या एफिसमधील सेवेच्या अहवालात शेवटी पावलाविरुद्ध झालेल्या दंगलीच्या वृत्तासहित ती संपती, जी डेमित्रियस नावाच्या जादूगाराद्वारे चिथवण्यात आली होती, कारण शुभवर्तामुळे त्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून या 19व्या अध्यायामधून जे काही आम्हाला धडे मिळतात ते म्हणजे येशूविषयीच्या सत्यात जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट शुभवर्तमान जलद गतीने आम्हाला त्या ठिकाणी पसरलेलं आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि तिसरी गोष्ट आध्यात्मिक युद्ध हे वास्तविक आहे. या गोष्टी आम्हाला 19व्या अध्यायामधून पाहायला मिळतात. हा जो 20वा अध्याय याच्यामध्ये 1 ते 38 वचनं आहेत आणि हा झालं तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. या ठिकाणी पाहतो की पावलाने आपल्या 3ऱ्या मिशनरी प्रवासाच्या दरम्यान येथे 3 वर्ष घालवल्यानंतर यरुशलेमेत जाण्यापूर्वी एफिस कशा प्रकारे सोडले याचं वर्णन लुकाने या ठिकाणी केलं आहे. पहिली गोष्ट, पावलाने ग्रीसमध्ये हेल्लास प्रांत म्हणजे आपली सेवा त्या ठिकाणी पूर्ण केली. 20वा अध्याय आणि 1 ते 6 वचनामध्ये ग्रीसमधील हिवाळा घालून पावलाने मासिदोनिया, अखाया आणि या प्रांतामध्ये मंडळांची शेवटची भेट त्यांनी दिली आहे. आणि पावलाने आपल्या सेवेच्या भागीदारांना त्याच्या आधी त्रोआस येथे त्यांनी पाठवले. दुसरी गोष्ट, पावलाने मिल्त बेटावर प्रवास केला. 20वा अध्याय त्याच्या 7 ते 16 वचनामध्ये आम्ही पाहतो.
की यरुशलेम प्रवास त्रोवास येथे घडलेल्या घटनेसह चालू राहिला, ज्याद्वारे पावलाने खिडकीतून खाली पडलेल्या एका तरुण मनुष्यास जिवंत केलं. हा वृत्तांत आम्हाला प्रेषण कृत्ये 20 अध्याय 7 ते 12 वचन पाहायला मिळतं. यानंतर मिल्तेच्या प्रवासाचं सविस्तर वर्णन आम्हाला पाहिलं. तिसरी गोष्ट, पावलाने नेमले म्हणजे पावलाने मिल्ते येथे इपिस येथील वडीलजनांना संबोधन केलं आहे, एक प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. येथे पावलाचं भाषण हे येशूच्या इतर अनुयायांना दिलेल्या प्रमुख भागातील म्हणजे प्रेषितांची कृत्यामधील एकमेव असं उदाहरण आहे. आणि ते काय आहे तर पावलाची इतर सर्व भाषणे सुवार्तेविषयी होती आणि ती अविश्वासू लोकांना दिली होती, परंतु पावलाने स्वतःच्या सेवेचा उपयोग इपिसच्या वडीलजनांसाठी उदाहरण म्हणून केलेला आहे. पाऊल त्याच्या भावी संभावनेबद्दल त्या ठिकाणी बोलला आहे. पावलाने येणाऱ्या पाखंडी पंथाविषयी त्या ठिकाणी प्रेषितकृत्यामध्ये बजावलं आहे. पावलाने भौतिक वस्तूबद्दल योग्य वृत्ती ठेवण्यासाठी एक प्रकारे उत्तेजन दिलं आहे. पाऊल त्याच्या भावी संबंधाबद्दल या ठिकाणी बोलत आहे. पावलाने या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल आम्हाला अगोदरच सांगितलं आहे. आणि म्हणून या 20व्या अध्यायामध्ये काही गोष्टी आम्हाला शिकण्यासाठी, त्यामध्ये पहिली गोष्ट, तथापि जशा प्रकारे आणि जेव्हा कधी तुम्हाला जमते त्या प्रकारे विश्वासाच्या देहाची आम्हाला बांधणी करायची आहे, जी पावलाने केली. पावलाने मिळते ते इपिसीतील वडीलजनांना जर संबोधन केलं तशा प्रकारे आम्हाला देखील विश्वासाच्या म्हणजे देहाची बांधणी आम्हाला करता येईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे देण्यात आले त्याबद्दल समाधानी राहा. जे काही तुम्हाला दान देवाने दिलं आहे, जी काही सेवा तुम्हाला दिली त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा आणि ती तुम्ही विश्वासूपणे करा. आणि तिसरी गोष्ट, आपण कसे जगत आहात आणि आपण काय शिकवता ह्याकडे काळजीपूर्वक आम्हाला लक्ष द्यायचं आहे. कारण पावलाने या एपीसीतील मंडळीला अशा गोष्टी सांगितल्या. म्हणून या धड्यामध्ये आम्ही पाहतो की मंडळीमधील पुढारी म्हणून आम्ही काय बोलतो व काय करतो याचा चिरस्थायी परिणाम आम्हाला पाहायला मिळतो की होऊ शकतो. म्हणून आपण येशूच्या जीवनातील ईश्वरी वैशिष्ट्य आदर्श म्हणून करण्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपण देवाच्या वचनातून योग्य शिक्षण लोकांना दिलं पाहिजे, अशी या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि खरोखर आपण प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि त्याचे आभार मानूया की आज आपण या पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचण्यासाठी 13 ते 20 अध्याय जे आहेत हे अध्याय आपण मनन आणि चिंतन केलं पाहिजे. ह्या शिक्षणाचा देव तुमच्यासाठी उपयोग करो. पुन्हा एकदा सांगेल, जर तुम्ही आम्हाला यूट्यूबवर ऐकत आहात, फेसबुकवर ऐकत आहात, तर आम्हाला आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आयकॉन दाबा, ते बटन दाबा, बेल दाबा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून अनेक लोकांपर्यंत या बायबल शिक्षण आम्हाला पोहोचवते. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू. प्रभूची स्तुती असो. आमेन. प्रेस.